तुम्ही मस्तपैकी सिंडिकेट आहात, पुष्पा आहे की नाही. 10 रुपयाची पर्ची काढल्यावर 1900 पर्यंत त्यांना औषध लिहून देतात ओपीडी मधून. तुमच्याकडे पॅरासिटामॉलचा साठा नाही आहे का मला कळत नाही. पॅरासिटामॉल सारख्या औषधही तुम्ही जर बाहेर 100% लूटमारी आहे. मला बाबासाहेबांनी अधिकार दिलाय बोलायचा आणि तुम्ही बोलतोय. काही दुकान आहे ते लोक ते दुकान चालवतात. ते लोक नाही, ते तुम्हीच चालवता. नाही दोनच आहे. प्रधानमंत्री आता प्रधानमंत्री जन औषधी केंद्र शासनाकडून ना त्याला बंद करायला पाहिजे. कारण सन्माननीय प्रधानमंत्र्यांचे काय आहे, त्यांना जेनरिक औषधं मिळायला पाहिजे. आपण जेनरिक औषध लिहूनच नाही तर मिळेल कुठून. तुम्ही कंपोजिशन लिहायला पाहिजे, तुम्ही ब्रँडच लिहिता. काय शासनाच्या नियमाने जीएसटी बद्दल सर आता ना तुम्ही माझ्याशी बोलूच नका. तुम्हाला काही नॉलेज नाही. यू आर झिरो. तुम्ही झिरो आहे. तुम्ही शांत बसा. तुम्ही झिरो आहात. जो सिंडिकेट आहे तो इथून औषधं लिहून देतो. आता डॉक्टरला कसं स्वप्न येतं बाकी कोणती विद्या मिळाली त्याला अशी की त्या तुमच्या दुकान आहे तिकडे, ते तुमचं ऑपरेटेड दुकान आहे ना, त्याच्यामध्ये औषधं हे अवेलेबल आहे, त्याला काय स्वप्नात मिळेल. तुमच्या ओपीडीला कम्प्युटर का नाही आहे? ओपीडीला कम्प्युटर कुठे आहे? मग हे हातबट्टेवाले कामं का बरं आहे? 500 कोटी या सर्वसामान्य जनतेचं 500 कोटीचं बजेट तुम्हाला मिळालं. आपण फक्त आपलं केबिन, आपला परिसर 5 स्टार बनवायचा आणि एक 5-25 हजार रुपयाचा कम्प्युटर आपण तिथे नाही लावता. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला, या महाराष्ट्राच्या जनतेला समजलं पाहिजे की काय पद्धतीने हे लोक लूटमारी करून राहिले. हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे. काढून फेका नको, कारण समजलं पाहिजे लोकांना की दिन स्वतः आहे म्हणून.